Hello, welcome students once more to Sanskriti Academy. Students, today we are going to listen the English chapter 1.2 the thief story from Kumar Bharati. So, the thief story is the written by Ruxin Bond. Ruxin Bond यांनी हे लिहिलेलं धडा आहे इन अन इंडियन ऑथर ब्रिटिश डिसेंट. डिसेंटचा अर्थ आहे वंश. ही लिव्ह विथ द अडॉप्टेड फॅमिली विथ लँडोर इन उत्तराखंड. अडॉप्ट म्हणजे त्यांना दत्तक घेतलेलं, स्वीकारलेलं त्यांना होतं. मसुरी, इंडिया. द स्टोरी इज नॅरेटेड ऑफ हरी सिंग, 15 years old बॉय. ही कथा एका हरी सिंग नावाच्या मुलावर कथित केलेली आहे, ज्याचं वय आहे 15 वर्ष. एक्सपिरियन्स थीफ अँड अनिल. हा एक चालाक किंवा आपण असं म्हणू शकतो की तो एक हुशार बॉय आहे, मुलगा आहे, जो की त्याचं काम चोरी करण्याचं आहे. आणि त्या कथेमध्ये कॅरेक्टर्स दोन आहेत, हरी सिंग आणि अनिल, ज्याचं वय आहे 25 years old. ही इज अ रायटर. अनिल इज अ रायटर. अनिल वॉज अ यंग रायटर. अनिल हे काय लेखक होते, हे यंग होते. त्यांचंही वय आपण पाहिलेले आहोत मागच्या स्लाइडमध्ये. 25 वयाचे अनिल हे होते. ही वॉज लिव्हिंग हिज लाईफ व्हेरी केअरलेसली. ही वॉज रायटिंग फॉर अ मॅगझिन अँड अर्निंग द मनी टू रन हिज लाईफ. म्हणजे अनिल हे एक लेखक होते आणि ते एका मॅगझिन म्हणजे मासिक असतं किंवा पाक्षिक असतं 15 दिवसाचं, ह्याच्यासाठी ते काम करायचे आणि जे काही त्यांच्यातून पैसा मिळायचा ते आपलं उदरनिर्वाह त्याच्यावरती ते जगायचे. वन डे अनिल वॉज वॉचिंग द रिसलिंग. रिसलिंग आहे, रिसलिंगचा अर्थ होतो कुस्ती. ते एका कुस्ती मॅच मध्ये कुस्ती मास पाहावाच गेले असता. हरी मीट अनिल हिअर. हरी बेस्ट न्यू हाऊ टू मेक अननोन पर्सन फ्रेंड. इथे त्याची ओळख हरी सिंग यांच्याशी झाली आणि हरी सिंग आधीच सांगितलं होतं की तो खूप चालाक होता आणि त्यांना अनोळखी व्यक्तींबरोबर कसं जवळ करायचं आणि त्यांच्याशी मैत्री कसं वाढवायचं त्यामध्ये तो अगदी पटाईत होता. हरी युजिंग फ्लॅटरी. फ्लॅटरी म्हणजे बघा खुशामत. अँड फेक नेम. आणि तो फेक नेम वापरायचा, म्हणजे आपलं दुसरं नाव, वेगळं नाव तो सारखं बदलत राहायचा. कन्व्हिन्सिंग अनिल टू एम्प्लॉय हिज अ कुक. त्याने अनिलला आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याला गोडी गुलाबीनं त्याला पटवून सांगितलं आणि तू मला कामाला ठेव. कुक म्हणजे स्वयंपाक म्हणून कामाला ठेव. ही ऑल्सो टॉट हिम हाऊ टू कुक टेस्टी फूड. आणि अनिलनं पण त्याला शिकवलं हरीला की टेस्टी म्हणजे चवदार अन्न कसं बनवायचं. ही स्टेड विथ अनिल. अनिल प्रॉमिस्ड हिम दॅट ही कुड टीच हिम हाऊ टू राईट अँड अरेथमॅटिक. अरेथमॅटिक म्हणजे इथं अंकशास्त्र. म्हणजे याचा अर्थ आहे हरीला काही लिहिता वाचता येत नव्हतं आणि तो बोलला की मी तुला वाचायला, लिहायला आणि गणिती आकडेमोड करण्यास मी शिकवेन. डेली हरी सिंग वेंट टू बाय डेली नीड्स अँड हॅड प्रॉफिट ऑफ 1 रुपी डेली. हरी सिंग हा रोज मार्केटमध्ये सामान आणायला जायचा आणि त्यामधून तो आपल्या भाषेमध्ये आपण बोलतो तो रोज जे काही त्या पैसेतून उरायचं तो पैसे तो स्वतःजवळ ठेवायचा, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो कमिशन तो त्याला स्वतःकडे ठेवायचा. अनिल न्यू इट बट ही डिड नॉट माइंड इट. अनिलला हे माहित होतं पण त्यांनी कधीही हरीला हे बोलवून दाखवलं नाही. बोथ वे आर लिव्हिंग टुगेदर हॅपीली. दोघेही आपलं जीवन चांगलं जगत होते. 1 month पास. हरी सिंग डिड नॉट परफॉर्म हिज वर्क. 1 महिना गेलं पण हरी सिंग तो आपल्या कामामध्ये काहीच लक्ष देत नसून आणि व्यवस्थित काम करत नव्हता. One day he saw अनिल had brought a bundle of notes. आता हरीने एके दिवशी पाहिलं की अनिलना खूप पैसे मिळाले आहेत. तो एका नोटेचं बंडल आणला होता. ही saw him to put him under the mattress. आणि त्यांनी ते पैसे गादी खाली ठेवलेले हे हरीनं पाहिलं. As Hari saw the bundle of notes, his evil spirit awaked. आता बघा इथं अंडरलाईन केलं आहे. इव्हल स्पिरिट अलाइक म्हणजे दुष्ट आत्मा. बघा मित्रांनो, आपल्या इथने एक दृष्ट आत्मा किंवा आपलं एक मन असतं, दृष्ट आत्मा आणि चांगली आत्मा. आपले म्हणजे वाईट विचार त्याच्यामध्ये आले तर
दुष्ट आत्मा याचा अर्थ काय? हरीच्या मनामध्ये वाईट विचार आले. इन हिज माइंड अँड ही डिसाइडेड टू रॉब अनिल दॅट नाईट. आणि त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की अनिलने आणलेले पैसे आपण चोरायचे. आफ्टर टेकिंग डिनर अनिल स्लेप्ट पीसफुली. रात्रीचं जेवण झालं, दोघे बसून जेवले व्यवस्थित आणि नंतर अनिल झोपी गेला. हरी कुड नॉट स्लीप. पण हरीला झोप लागत नव्हती. का? तर त्याच्याकडे पैसे आले होते अनिलकडे. त्याचे पैसेकडे बघून हरीचे डोळे फिरले होते. ही ओक अप. हरी हाऊ एव्हर प्लान टू रॉब अनिल्स मनी. म्हणजे हरीनं विचार करत होतो तो अनिलचे पैसे चोरायचा आणि त्यामध्ये तो ही सक्सेस टू स्टेल द मनी. तो यशस्वी पण झाला हरीचे पैसे चोरण्यात. स्टेल बघा, एल म्हणजे चोरणे, आणि हरीनं अनिलचे पैसे चोरण्यामध्ये यशस्वी झाले. ही द मनी अँड फेल. पळून जातो. अँड फील्स म्हणजे तो पळून जातो. पैसे चोरून तो पळून गेला. इंटेडिंग म्हणजे इच्छिणारा, याचा अर्थ दिला इथं इच्छिणारा. टू कॅच द ट्रेन. त्यांनी पैसे चोरले आणि तो रेल्वे स्टेशनवर पळून गेला. तर कशासाठी? आपल्या गावी लखनौला जाण्यासाठी. बिफोर ही हॅड रीच द स्टेशन ही couldn't द मनी ही काउंट द मनी अँड इट वॉज 600 रुपीज इन 50 रुपीज नोट्स. त्यांनी जाण्याआधी त्या पैशाला मोजले तर ते 600 रुपयाचे 50 नोट होते. ही thought that Anil could not catch him if he ran away from the city. हरीला असं वाटलं की आता आपण इथून पळून गेलो तर अनिल आपल्या पाठीमागे काय येणार नाही आणि तो काय आपला पाठलाग करणार नाही. हरी सिंग रिच द रेल्वे स्टेशन. तशाही परिस्थितीत करून हरी सिंग आणि तो रेल्वे स्टेशनला पोहोचला. कुठली गाडी पकडत होता तो? लखनौ एक्सप्रेस वॉज अबाउट टू गो. आता तो इतक्या वेळेत पोहोचला की ती गाडी जस्ट सुटली होती आणि स्टेशन ती गाडी सोडली आणि हळू ती आपल्या मोशन म्हणजे गाडी निघाली होती लखनौच्या दिशेने. जस्ट स्टेशन मधून सुटली तेव्हाच हरी त्या स्टेशन मध्ये पोहोचला. सडनली द स्प्रिट कॉल्ड हिम. आता बघा किती योगायोग आहे. लगेच त्याची एक स्प्रिट, गुड स्प्रिट म्हणजे काय? आपण दुष्परिणाम होतो तेव्हा एकदा आपण पाहिलं होतं की त्याची ते दुष्ट आत्मा होती, इव्हिल स्प्रिट, दुष्ट आत्मा. आता इथं काय झाली? ट्रेन पकडण्याची त्याची एक चांगली आत्मा म्हणजे त्याचं मन वळलं आणि त्याला सांगू लागला. आंतरिक मन काय बोलतो त्याचं आंतरिक मन? द इनर व्हॉइस टोल्ड हिम नॉट टू बेरी विश्वासघात, BETRY. बेट्री म्हणजे काय? विश्वासघात करू नकोस असं त्याचं आतलं मन त्याला सांगत होतं. द फेथ ऑफ अनिल म्हणजे अनिलची जी श्रद्धा होती त्याच्यावर तू विश्वासघात करू नको असं त्याला त्याचं आंतरिक मन सांगत होतं. द ट्रेन वॉज मुव्हिंग अबाउट. हरी डिड नॉट डेअर टू कॅच इट. पण ती ट्रेन चालत होती, ती ट्रेन हळूहळू स्पीड घेत होती, पण हरीचं मन काय ते ट्रेनमध्ये चढणं होत नव्हतं, कारण त्याची आंतरिक आत्मा त्याला सांगत होती तू हे करतोयस ते चुकीचं करतोयस, म्हणजे अनिलचा विश्वासघात तू ह्यात करतोय असं त्याला त्याचं आंतरिक मन सांगत होतं. म्हणून म्हणलं ही वॉज रिमेंबरिंग द इनोसेंट फेस ऑफ अनिल. आणि त्याला अनिलचं इनोसेंट म्हणजे तो निरागस चेहरा अनिलचा त्या समोर येत होता. हरी सिंग थॉट दॅट अनिल कुड थिंक अबाउट हिम. हरी सिंग असं विचार केलं तर अनिल त्यावर तो विचार करल. अनिल कुड नॉट वरी अबाउट द मनी बट ही माइट फील बॅड दॅट अ मॅन हॅड ब्रोकन हिज फेथ. अनिलला पैशाची गरज नाही, अनिल पैशाची काळजी करणार नाही, म्हणजे तो पैसे तो गेले म्हणून तो काय वाटणार नाही, पण त्याला अनिलला इतकं वाईट वाटेल की तो जो एक विश्वास ठेवला होता हरीवरती, माझ्यावरती विश्वास ठेवलेला अनिल, त्याचा मी विश्वासघात कसं करू असं त्याला आंतरिक मन बोलू लागलं. हिअर वॉज कन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष इन द माइंड ऑफ हरी. तो संघर्ष करू लागला मनात, आंतरिक मन आणि आंतरिक मन आणि बाह्य मन असे दोन मन त्याला भेडसावत लागले आणि ह्याच्यामध्ये तो संघर्ष करू लागला. ही डिड नॉट वॉन्ट टू लूज फेथ ऑफ अनिल बिकॉज ही न्यू दॅट अनिल वॉज सिम्पल मॅन. म्हणजे त्याला अनिलचा विश्वासघात करायचा नव्हता, कारण अनिल हे एक सरळ आणि भोळा व्यक्ती होता. मोर ओव्हर अनिल वॉज टीचिंग हिम हाऊ टू राईट अँड अरेमेटिक. तरी अनिल त्याला कसं वाचायला आणि गणित करायचं हे तो शिकवत होता. विच कुड चेंज हिज लाईफ. आता हे शिकल्यामुळं हरीचं जीवन बदलणार होतं.
कारण त्याला लिहिता वाचता येत नव्हता, हरी होता अनपढ. ही कुड बिकेम अ रिस्पेक्ट पर्सन इन द सोसायटी. त्याला लिहिता वाचता आला असतं तर तो एक जबाबदार व्यक्ती आणि त्याच्या समाजामध्ये त्याला एक चांगली पद मिळाली असती आणि त्याला मान सन्मान मिळाला असता, हे हरीला माहित होतं. ही फेल्ड ही लेफ्ट द रेल्वे स्टेशन, आणि त्यांनी रेल्वे स्टेशन सोडलं. ही कम अँड सॅट ऑन द बेंच. आता ती ट्रेन निघून गेली आणि तो बाहेर आला स्टेशनच्या आणि एका बाकेवरती बसला. जस्ट दॅन हेवी रेन स्टार्टेड, आणि तितक्यात जोराचा पाऊस सुरू झाला. इट वॉज द मंथ ऑफ नोव्हेंबर. तो महिना होता नोव्हेंबरचा. चिल विंड स्टार्टेड ब्लोईंग, आणि थंडगार हवा सुटली. ही फेल्ट मोर अनकम्फर्टेबल. अनकम्फर्टेबलचा अर्थ आहे अस्वस्थ वाटू लागले त्याला. ॲज ही हॅड चीटेड अ इनोसेंट पर्सन. त्याला आतनं मन सांगत होतं, तू एका निरपराध किंवा एका सरळ साध्या माणसाला तू फसवत आहेस. हिज शर्ट अँड पायजमा स्टक टू हिज बॉडी. त्याचं त्या पावसामध्ये भिजल्यामुळं त्याचं शर्ट आणि त्याचे पायजमा ते त्याच्या शरीराला चिटकून राहिलं होतं. इट वेअर वेंट ड्यू टू रेन. हे सगळं पावसामुळे झालं होतं. देन ही वेंट टू द क्लॉक टॉवर टू सेव्ह हिमसेल्फ फ्रॉम द रेन. आणि त्या स्टेशनच्या पुढे एक मोठं क्लॉक टॉवर, जसं मोठ्या शहरामध्ये क्लॉक टॉवर असतं तसं असतं, तो पावसापासून वाचण्यासाठी त्या टॉवरकडे जाऊन तो उभे राहिला. ही सॅट अंडर द टॉवर, आणि तो खाली बसला. सडनली ही रिमेंबर हिज नोट्स. आणि लगेच त्याच्या लक्षात आलं की आपण पावसात भिजतोय आणि आपल्या खिशात नोट आहेत, त्याची अवस्था काय असेल. म्हणून तो ही सर्च फॉर इट अँड फाउंड दॅट ऑल नोट्स वेअर वेट. आणि त्यांनी त्या पैशाच्या नोटाचं त्यांनी शहानिशा केली आणि पाहिलं तर त्या सगळ्या नोटा भिजलेल्या होत्या. ही रीच द रूम अँड प्लेस द मनी बॅग. तो परत घरी आला. अनिल झोपलेला होता आणि तो गपचूप त्या परत मॅट्रेस खाली तो पैसे ठेवून दिला. पण ह्यावेळी ते पैसे कसे झाले होत्या? ओले. पावसाच्या पाण्यामुळे ते पैसे भिजले होते. द नेक्स्ट डे अनिल वेकअप. दुसऱ्या दिवशी अनिल उठला आणि प्रिपेअर टी फॉर हरी अँड हिमसेल्फ. आणि अनिल लवकर उठला आणि हरी आणि स्वतःसाठी अनिलनं चहा केला. ही हँडेड ओव्हर 50 रुपीज नोट टू हरी अँड टोल्ड हिम दॅट ही कुड बी रेग्युलर पेड नाव. आणि त्याला 50 रुपयाची नोट दिली आणि हरीला सांगितलं की आता इथून तुझी पगार जे असेल तुला वेळेवर मिळत जाईल. हरी टूक द नोट अँड फाउंड दॅट इट वॉज स्टील वेट. हरीने ती नोट घेतली आणि अजूनपर्यंत ती ओली होती नोट. हे हरीच्या लक्षात आलं, पण अनिलच्याही लक्षात आलं ही नोट ओली का झाली. म्हणून त्यांनी काहीच विचार केला नाही, कारण अनिल हा सरळ स्वभावाचा व्यक्ती होता. अंडरस्टूड दॅट अनिल न्यू अबाउट द लास्ट नाईट एपिसोड. ही अंडरस्टूड म्हणजे त्याला कळालं. कुणाला? तर हरीला कळालं की अनिलला हे माहित आहे की हरी त्या रात्रीला मागच्या रात्री त्यांनी काय केलं. बट देअर वॉज नो सॅडनेस, अँगर और गिल्ट इन हिज माइंड. पण अनिलच्या चेहऱ्यावरती दुःख नव्हतं, राग नव्हता, कसल्याही प्रकारची बदल्याची भावना नव्हती. द नॅरेटर स्माइल. नॅरेटर कथाकर्ता म्हणजे स्टोरी रायटर स्माइल इन अ ब्युटिफुल वे अँड इट वॉज जेन्युअन. आणि हे सर्वसामान्य आहे आणि अशा गोष्टी होत राहतात. हॅपीनेस ॲज ही न्यू दॅट ही हॅड सेव्ड हिमसेल्फ फ्रॉम द रॉंग रोड. याचाच अर्थ असा आहे की तो हरी स्वतःला एक चुकीच्या मार्गावर जात असताना तो स्वतःचं मन त्याचं नंतर बदललं त्याला आणि त्याला परत योग्य मार्गावर त्यांनी आणलं त्याला. आणि हेच अनिलला जाणून होतं, पण त्यांनी कधीही त्याला बोलून दाखवलं नाही. तर मित्र फ्रेंड्स, मला आशा आहे की ही कथा आपल्याला सर्वांना समजली असेल. तर आपण सर्वांनी संस्कृत अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा.